कोणाची नजर चुकली आणि त्या मुलीचा कसा झोप गेला हे माहीत नाही. त्याच्यातली एक 7-8 वर्षाची मुलगी सरळ खाली घरंगळत गेली. घरंगळत गेली म्हणजे ती अशी पडली नाही, तिचा झोप गेला नाही, ती 2 पायावरच चालत गेली. 2 पायावर. मात्र ती एवढ्या वेगात गेली की त्या टेकडीला असा पायथा नाही, ती एकदम उतरताच पायथा आहे की जवळजवळ ती 10-5 सेकंदामध्ये एकदम टेंडात, जिथं नजर जाणार नाही, नजर पोहणारही नाही, आणि त्या झाडाझुडपानं ती कुठे गेली मुलगी दिसणार आहे ना, अशा अवस्थेत ती मुलगी गेली. नमस्कार मित्रांनो, स्टोरीवाला मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आपल्यासोबत आहे आपले एक सबस्क्रायबर, त्यांच्यासोबत घडलेले काही ते अनुभव आपल्यासोबत या पॉडकास्टमध्ये शेअर करणार आहेत. तर आपण त्यांचा परिचय घेऊ आणि नंतर त्यांचे अनुभव ऐकू. नमस्कार, आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुमचा एक छोटासा परिचय द्या, त्यामध्ये तुमचं नाव सांगू शकता आणि तुमच्या जीवनात आलेले अनुभव आमच्या व्ह्यूअर सबस्क्रायबरला सांगू शकता. मी नागनाथ गोविंदराव जोशी, गुंड्याला असतो, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. आम्ही लहानपणापासूनच आमचं आराध्यस्थान, श्रद्धास्थान म्हणलं तर हरकत नाही. म्हणजे आमचे त्रिधारा कार्यालय देवस्थान असणारे आमचे देव, आम्ही त्यांना देवच म्हणतो म्हणजे काय, देवच होते, देवच आहेत, देवच राहतील, ते देवच होते. खूप लहानपणापासून आम्ही त्यांच्या सान्निध्यामध्ये जे आम्ही घडलो त्यांच्याच कृपेनं घडलो. खूप मोठी कृपा आहे, आमचं श्रद्धास्थान आहे ते. आम्ही जे आज आहोत ही त्यांचीच कृपा आहे. मग त्रिधारा असो, कारला असो, अभिषेक व्हायचे, एक महिन्याचा उत्सव व्हायचा, त्या उत्सवाला आम्ही जायचे. ही 87, 88, 86ची आलेले अनुभव तुम्हाला मी सांगतो. फार जुना काळ आहे. देवाने कारलेला त्याही काळामध्ये तेवढ्या टेकडीवर मारुती मंदिरावर जायचं म्हणलं तर 300-350 पायऱ्या लागतात, इतकं उंचावर ठिकाण आहे ते. आणि अशा या डोंगराळ प्रदेशामध्ये देवाने तिथं 6-7 विहिरी केल्या. त्यातल्या 2-3 विहिरी आज आहेत. काही विहिरी देवानीच केल्या आणि देवानीच बुजूनही टाकल्या. एक विहीर अशी होती की दक्षिणेच्या, मारुती मंदिराच्या दक्षिणेच्या बाजूला जे मारुती मंदिराची टेकडी आहे, त्या टेकडी जिथं संपते तिथंच ती घळ संपली की ते एक दुसरी टेकडी पुन्हा दक्षिणेकडून सुरुवात होते. त्या 2 टेकडीच्या मध्यभागी एक घळी आहे, खूप खोल आहे ती, आणि तिच्या वरतून देवाने एक रस्ता तयार केलेला होता, पायगाडीसारखा, पायगाडी चालण्यासारखा, दगड मातीचा, म्हणजे दगडाचा ओबडधोबड रस्ता होता. आता ते डांबरीकरण झालं आहे. तर त्या रस्त्यानं पाण्याची व्यवस्था, म्हणजे रेडे लावलेले गाडीला, आणि त्या रेडेच्या गाडीवर पाणी खालून, टेकडीच्या खालून, देवाचं संस्थान आहे खाली, त्याला बंगला म्हणतात, खालून आणायचं आणि वरती टेकडीवर संस्थानावर पाणी न्यायचं, त्याच्यासाठी तो रस्ता होता. तर नेमकं त्याही रस्त्याच्या खाली 2 दरीच्या मध्यभागी एक देवाने विहीर केलेली होती. आणि माघ महिन्यामध्ये महिनाभर देवाचे अभिषेक चालू असतात, उत्सव होतो, दरवर्षी होतो. पूर्वीच्या काळामध्ये 100-150 ब्राह्मण असायचे, आताही येतात. तर एक प्रसंग असा होता आमच्या जीवनामध्ये, त्या देवाबद्दलची खरंच आमची धारणा, आमची श्रद्धा वाढविणारा प्रसंग असा घडला की आम्ही मारुती मंदिरावर रोजच्यासारखाच आमचा अभिषेक चालू होता. पण त्यात आमची अजून 1-2 मुलं होती, राक्षस भवनचे होते काही, तर ते थोडी खोडकर होते. आता लहान असल्यामुळं सगळीच काही नसतात, काही खोडकरही असतात. आम्हाला एक लग्नीला जायचं म्हणून हे निमित्त सांगून 2 मुलं गेली खाली, टेकडीच्या खाली उतरली. पण त्यांना ते काम करायचं नव्हतं. त्या टेकडीपासून जर उभं राहिलं तर आता त्या टेकडीला देवाने संरक्षित भिंती बांधल्यात, त्या काळात नव्हत्या, त्या भिंतीही नव्हत्या. आता त्या टेकडीला 2 संरक्षण भिंती आहेत. त्या मारुती मंदिरापासून जर चौभोवतात नजर टाकली तर मग कुठं 20 गुंठे एकरभर ऊस लावलेला दिसायचा, ठिपके दिसायचे. मग यांच्या लक्षात तेच आलं की त्या तिथं जायचं आणि त्याला तिथून ऊस आपण आणायचे खायला.
अभिषेक दिला सोडून त्यांनी. लहान होते काय, त्यांना बालबुद्धी सुटली, लघवीला म्हणून गेले, उसासाठी तिकडे लांब गेले. अर्धा पाऊण तास झाला ते काही वापस आले नाहीत. आम्ही ही तक्रार खाली संस्थान प्रमुखाला सांगावी म्हणले. हे मुलं हिंडायलेत असे, उद्या जिम्मेदार कोण आहे? त्यांनी काही कोणाचा ऊस आणला नाही, कोणाचा हरभरच चोरून आणलं तर उद्या जबाबदार कोण आहे? आम्ही या तयारीत. मात्र एवढ्यामध्ये खालून एक महिलांचं टोळकं दर्शनाला आलं. एक 10-12 महिला असतील, त्यांच्याबरोबर लेकरं होते, एक 6-7 वर्षाचे मुलं होते, काही मुली होत्या. आमचा अभिषेक चालू होता. त्यांनी जे रस्त्याने येत असताना, पायऱ्या चढत असताना जे गलबला त्यांचा चालू होता ती वरती आल्यावर बंद झाला. त्यांनी एकमेकाला खुणावलं की अभिषेक चालू आहे, बोलू नका. शांततेने त्यांनी सर्वांनी दर्शन घेतलं. हनुमान मंदिराच्या दक्षिणेला एक शृंगऋषीची झोपडी एक, की अख्खे काय की तिथं बसून शृंगऋषी तपश्चर्या करीत होते. पूर्वेला तोंड करून पूर्वाभिमुख झोपडी येते आहे. दरवर्षी त्या झोपडीचा जीर्णोद्धार करतात. श्रद्धास्थानी लोक जाणारे ते झोपडीचं अवश्य दर्शन घेतात स्वामींचं. तर ते सगळी मुलं, ह्या स्त्रिया तिथं गेल्या. मात्र काय झालं माहीत नाही, कोणाची नजर चुकली आणि त्या मुलीचा कसा झोप गेला हे माहीत नाही. त्याच्यातली एक 7-8 वर्षाची मुलगी सरळ खाली घरंगळत गेली. घरंगळत गेली म्हणजे ती अशी पडली नाही, तिचा झोप गेला नाही, ती 2 पायावरच चालत गेली. 2 पायावर. मात्र ती एवढ्या वेगात गेली की त्या टेकडीला असा पायथा नाही, ती एकदम उतरताच पायथा आहे, की जवळजवळ ती 10-5 सेकंदामध्ये एकदम टेंडात, जिथं नजर जाणार नाही, नजर पुरणारही नाही, आणि ते झाडाझडपानं ती कुठे गेली मुलगी दिसणार आहे ना, अशा अवस्थेत ती मुलगी गेली. हां, म्हणजे जी मुलगी त्या महिलांसोबत वर आली होती दर्शनासाठी, तुम्ही जर सांगितले खालून वर जायला 300-350 पायऱ्या आहेत. ते नक्षी त्याला 15-20 मिनिटं कोणत्या पण तरुणाला पण लागतील. पण ती जेव्हा मुलगी दर्शन घ्यायला आली आणि ती अचानक तिचा झोप गेला किंवा काय झालं हे माहीत नाही, ती पापणी लावतात ती वर होती, ती डायरेक्ट खाली जाणार. हो. आता सगळ्यांच्या त्या ज्यांनी बघितलं, ज्यांची मुलगी होती, ज्यांच्या बरोबर होती, त्यांच्या हृदयाचं पाणी झालं ना. भीती वाटली की या मुलीचं काय झालं आता, ही मुलगी आता वाचत नाही. एवढ्या खोल पडली म्हणल्यावर लहान मुलगी आहे, कशी वाचणार ते? बरं, खाली कुठं पडली दिसत नाही ना. खाली अजून कुठं तरी एक अजून काय दुसरं आहे, वाढून ठेवले संकट कोणतं, काही माहीत नाही. आणि मग ते सगळं आरडाओरडा झाला. तिथून हनुमान मंदिरामध्ये ते सगळा कळप आला आणि मग त्यांनी रडायला सुरुवात केली. देवा, आमच्यावर का वेळ आणली अशी? का मग आम्ही विचारलो, काय झालं काकू, काय झालं, तुम्ही का दुःख करता, कशामुळे, काय झालं मला सांगा, सगळं काय रडता तुम्ही? मग त्यांनी सांगितलं, त्या काकूला ज्याची मुलगी होती त्या माऊलीला बोलता येईनं. दुसऱ्यात सांगू लागल्या, अहो यांची मुलगी खाली पडली. कुठं पडली म्हणजे दिसत ना, कुठं पडली ती अशी गेली. ती वरून काय दिसत नाही, कुठेही माहीत नाही, खाली पडली. आमच्यापैकी जवळजवळ सगळ्यांनाच माहीत होतं, कारण आम्ही तिथं 1 महिना राहिलेली माणसं तिथं अभिषेकाच्या उत्सवासाठी, की तिथं खाली त्या दरीमध्ये विहीर आहे. ही जर नेमकी तिथं गेली असेल तर ही मुलगी पुन्हा खाली जाऊन पुन्हा त्या विहिरीत. पण आम्ही त्यांना सांगितलं नाही ना, भीती वाटेल म्हणून. आणि मग त्या काकूजवळ गेलोत आम्ही आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. काकू, देवयत गादीवर बसलेले, तुम्ही काही नाही, देवाला साष्टांग दंडवत घाला, देव तुम्हाला काही होऊ देत नाही. तुम्ही देवासाठी आले ना, देव काही होऊ देत नाहीत. कशाला धीर करता तुम्ही? अहो, इथं असं नाही, एखादी मुलगी वाचवणारे देव आहेत, काही होणार नाही तुमच्या मुलीला, दुःख करू नका तुम्ही. काही चुकलं आहे का आपल्याकडून देवाचं? काही राहिलं असेल का आपल्याकडे, काही ऋण असेल देवाचं तर फेडण्याचा प्रयत्न करा, काही होणार नाही, तुम्ही एवढं दुःख करू नका. तरी काकूचा असा हंबरडा भरून आला. काय सांगा म्हणले, गुणाची मुलगी हो. आणि आम्ही सगळेजण मोठ्या उत्साहानं देवाच्या दर्शनाला या ठिकाणी दरवर्षी येतो, पुन्हा याच वर्षी नाही. आमचं तेवढी श्रद्धा आहे देवावर. आम्ही खाली गेलो, देवाचं दर्शन घेतलं. देव आम्हाला म्हणले होते, प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका, आम्ही जाणार नाहीत, प्रसाद घेऊनच जाणार आहेत. मग काकू, काही राहिलं आहे का देवाचं? हो म्हणल्या, आम्हाला अभिषेक करायचा होता, बरेच दिवस झाले, पण आज करू उद्या करू, आमचा अभिषेक राहून गेला, आमचा नवस होता. आम्हीच देवाला कबूल केलं होतं, आमचं असं झालं तर आम्ही अभिषेक करतो म्हणून. पण ते आमच्या याच्यानं काही आत्तापर्यंत घडलं नाही. पण आमच्या आठवणीत आहे, पण आम्ही काही ते करू शकलो नाही. म्हणलं, काकू
देवाला सांगा अभिषेक यावर्षी करा, पुढच्या वर्षी करा, पण सांगा देवाला की आमच्या स्मरणात आहे, आम्ही विसरलो नाही, आम्ही तुमच्या ऋणातून निघणार, कारण तुम्ही आमच्यावर खूप मोठे उपकार आहेत. तुम्ही आम्हाला मागितलं नाही, पण आम्हीच तुम्हाला मनानं देऊन केलेलं होतं. हे असं आमचं हे जर काम झालं तर आम्ही असं असं करू. शेवटी आमचं काम झालं, पण आम्ही ते कार्य करण्यापासून वंचित राहिलो. देवा, तुम्हाला आम्ही फसवलं, पण फसवणार नाहीत, आम्ही आमचं काम करू, आमच्या मुलीला काही होऊ देऊ नका. सांगा देवाला, नमस्कार करा. इथं ती बाई म्हणली, हो गुरु, तुमच्या तोंडात साखर पोर द्या बाबा, आम्ही तसंच करणार. म्हणले करणार, देवाचा आहे आमच्याकडे ऋण, देवाचा आहे, आमचा अभिषेक करायचा राहिला आहे, आम्ही करणार आहे. दरवर्षी मला येतं, आम्ही दरवर्षी यावर्षी करू, पण आमच्याच्यानं काही करणं होईना. गुरु म्हणले काही होणार नाही. म्हणलं काहीच होणार नाही तुमचं. त्यांनी मारुतीचं दर्शन घेतलं. आम्ही उगाच आमचाही भोळा भाबडा होता स्वभाव, आमच्या काही आम्ही त्यावेळेस खेळून खाणारे विद्यार्थी दशेतल्या अवस्थेतले मुलं होतं. म्हणजे एवढी मोठी श्रद्धा किंवा आम्ही त्या ठिकाणी प्रौढ श्रद्धेच्या दृष्टीनं तेवढी प्रौढ झालेलं नव्हतं त्याही काळामध्ये. श्रद्धा कशाला म्हणतात आणि देव कशाला म्हणतात हे न कळणे इतपत आमचीही बालबुद्धी होती. परंतु तेवढ्यातही आम्ही त्या बाईला समज घातली. तिथलाच एक देवाचा अंगारा तिच्या मस्तकाला लावला आणि काकू तुम्ही जा आणि देवाच्या पाया पडा, परंतु हे झालेलं काही सांगू नका, बिलकुल तुमची मुलगी येणार, असं आम्ही सांगायलो त्या माऊलीला. ते म्हणणे, गुरु आमचाही निरोप सांगा देवाला. मी तर सांगणार, खाली जाणार, देवाला पाया पडणार मी आणि कबूल करणार माझी चूक झाली म्हणून, पण तुम्ही आमचा निरोप सांगा, आमच्यातर्फे त्या मुलीचं आयुष्य वाढवा. म्हणजे काही होणार नाही. एवढ्या खाली जे ऊस आणायला मुलं गेली होती त्यांनी त्या मुलीला पाहिलं तिथून लांबूनच. अरे म्हणले टेकडून मुली खाली पडायली. त्यांनी ते ऊस आणायचं सोडून दिलं आणि या मुलीकडे धावत आले. तर त्या विहिरीच्या काठावर एक खूप मोठा दगड त्या विहिरीतूनच बाहेर काढलेला. ते कसा काढला माहीत नाही, किती लोक लागले असतील, एवढा मोठा दगड होता त्या विहिरीतून काढलेला. आणि त्या विहिरीच्या काठावर कठड्यावर तो दगड ठेवलेला होता. ही मुलगी जी गेली आणि त्या दगडालाच जाऊन अडकते. दगडाचा प्रतिबंध झाला तिला. ते जर दगड नसता तर ती मुलगी त्या नक्की विहिरीत गेली असती. त्या दगडामुळं ती मुलगी वाचली. त्या दगडाला तिला अडवलं, बाई जाऊ नकोस मी. म्हणजे देव दगड होऊन त्या मुलीसाठी धावले आणि त्या मुलीला वाचवलं. आणि परत देव आपल्या पलंगावर जाऊन बसले. त्या मुलीला काहीही खरचटलं नाही, एक काटा रुतला नाही, कुठं शरीरावर ओरखडल्याची जखम नाही, काही नाही. या दोन मुलांनी बघितलं, त्या मुलीला खांद्यावर घेतलं आणि पायऱ्या गाठल्या. त्या पायऱ्यानं चढत परत वरती आले. ह्या महिला त्यावेळेस अर्ध्या पायऱ्या उतरल्या होत्या त्यांनी खाली देवासाठी जाण्यासाठी, पण तेवढ्यात लांबूनच बघितलं की मुलगी तुटलो. त्या परत पुन्हा मारुतीजवळ आले आमच्याजवळ आणि आम्हाला म्हणल्या, गुरु तुम्ही म्हणजे तुमचे शब्द खरे झाले बाबा, माझी मुलगी सुखरूप आली. म्हणलं काकू आता जा आणि देवाच्या पाया पडा. ही गोष्ट कोणालाही सांगू नका, खाली गलबला करू नका, फक्त देवाला सांगा. देव ओळखून घेतात. आपल्या मुलीला देवानंच वाचवले. मला याच्यासाठी सांगायचं आहे, हे सगळे जर म्हणतात देव नाही, देव नाही, देव नाही तर कसं नाही, श्रद्धा ठेवावी लागते. तर जेव्हा ती मुलगी वरून खाली पडली, तेव्हा वरून खाली पडल्यानंतर ती जे दोन मुलं ऊस आणायला गेले होते तेव्हा त्यांना ती दिसली की वरून काहीतरी खाली पडते, त्याच्यामुळे धावत तिकडे गेले, त्या दिशेने गेले. पण जेव्हा त्यांनी प्रथम दर्शन तेच दोन मुलं होते तेव्हा त्यांनी दिसलं, तेव्हा त्या मुलीला काहीच म्हणजे असं काही लागलेलं दिसलं. कारण कोणी पण जर थोड्याफार अंतरावरून वरून पडते त्याला काहीतरी खर्च किंवा त्याला लागते. आता एवढ्या 300-350 पायऱ्या असणाऱ्या उंच टेकडीवरून खाली पडली तर हिला नक्कीच काहीतरी कुठे ना कुठे जखमा झाल्या असत्या किंवा खूप मोठी जखम झाली असते किंवा रक्त दिसलं असतं, लागलेलं असतं. पण तुम्ही जर सांगितलं तिला एकही जखम नव्हती. मग जेव्हा त्या मुलांनी तुम्हाला सांगितली असं घटना की आल्यानंतर किंवा आम्ही या मुलीला आणलं, तर कसं आणलं, कुठून आणलं, तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं? ते सांगितलं, ती विहिरीच्या त्या मोठा दगड होता, त्या दगडावर 2 हात ठेवून असं माणूस जसं एखाद्या माणसाला कवटाळते असं तिनं त्या दगडाला कवटाळलेलं होतं. असं तिच्या हातात काही दगड कवटाळा तरी मावत नव्हता, पण तिनं धरलेलं होतं असं. आणि ती आमच्याकडे नुसतं टुकटुक बघत होती. ती रडत नव्हती. मुलगी रडलीसुद्धा नाही, आरडली नाही, तिला काहीही भीती वाटली नाही, तिच्या अंगाला खरचटलं नाही, तिला कुठल्या प्रकारचं दुःख नाही. आणि ती मुलगी सांगू लागली मला, ती आई ओरडली, बाळा कुठं लागले मला दाखव, बाळा कुठं लागले दाखव. ती म्हणजे आई मला कुठंच लागलं नाही.
कशी पडली बाळा तू? म्हणजे मला काहीच कळलं नाही. तुला खाली पडली? मला काहीच कळलं नाही. तू पायावर चालत गेली का? तू घरंगळली का? ती म्हणजे मला काहीच कळलं नाही. मी इथून गेले आणि खाली त्या दगडापासून मला खाली दगडच दिसला, दुसरं काही दिसलंच नाही. हा मुलीचा अनुभव होता. मग त्याला विचारलं, काकू कुठल्या आहेत तुम्ही? तर त्या कारला क्षेत्र हे पुसदच्या जवळ आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तर ते म्हणले आम्ही पुसदचेच आहोत. दर गुरुवारी दर्शनाला येतो आम्ही. या महिन्यामध्ये दरवर्षी या ठिकाणी येतो, प्रसाद घ्यायला येतो. आमचंही श्रद्धास्थान आहे, पण आम्ही खूप दिवस झाले कबूल केलं होतं, त्याच्यापासून आम्ही वंचित राहिलो. बरोबर आहे, देव अशा रूपानं का होईना पण भक्ताला आठवण करून देतात की तुझं हे कर्तव्य तू करायला पाहिजे. आम्हाला देवाला आज आठवण करून दिली. आता आमची स्मृती जागी झाली, आम्ही ते देवाचं तेवढं करून टाकणार. हे देवाचं हे चमत्कार आहे. तेवढ्या उंचावरून पडून जर त्या लेकराला काही होत नाही तर खरंच परमेश्वर गादीवर बसलेला आहे. आणि ते ठिकाणं आजही आहे, आजही जागेवरले आजही लोक, हजारो लोक आजही त्या ठिकाणी जातात. हजारो लोक महिनाभर त्या ठिकाणी उत्सव असतो. त्याच देवांचा त्रिधारीला असतो आपल्या परभणीजवळ, त्याच देवांचा रान्नीला असतो, त्याच देवांचा उत्सव हट्ट्याला असतो, हट्टा संस्थान आहे, बाराशिवला असतो, आरळला असतो, मी आत्ता सांगेल आडगाव रंजगवाला असतो. अशा प्रत्येक ठिकाणी देवाच्या जवळजवळ अंशिंगला असतो, वाशिम जिल्ह्यामध्ये. सगळीकडे उत्सव असतात आणि लोक त्या ठिकाणी भक्तिभावानं त्या ठिकाणी जातात आणि आपली श्रद्धा त्या ठिकाणी श्रद्धेनं त्या ठिकाणी जाऊन आपली श्रद्धा व्यतीत करतात. असा देवाचा अनुभव आहे खूप मोठे. अशी श्रद्धा येते, पण श्रद्धा ठेवायला पाहिजे. कुठंतरी श्रद्धा श्रद्धेशिवाय काहीच नाही. श्रद्धेवरून ही परंपरा चालते, चिकित्सेवरून अभ्यास चालतो. म्हणून हे कुठंतरी श्रद्धा अशा ठिकाणी ठेवायला पाहिजे आणि ती जागरूक श्रद्धा असायला पाहिजे. अंधश्रद्धा नको, अंधश्रद्धा वेगळी, श्रद्धाच पाहिजे, भाव पाहिजे, विश्वास पाहिजे. नक्कीच. तर यांनी सांगितलेला एक खूप सुंदर त्यांच्या जीवनात आलेला अनुभव, हा एक खूप सुंदर अनुभव आपल्या सबस्क्रायबर्स व्ह्युअर्सला सांगितला, त्याबद्दल म्हणजे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला जरी आमच्या पॉडकास्टमध्ये यायचं असेल आणि तुमच्या जीवनात काही असे आलेले अनुभव आमच्याशी शेअर करायचे असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकमध्ये तुमचा संपर्क क्रमांक द्या. आमची टीम लवकरच म्हणजे संपर्क करेल. धन्यवाद. धन्यवाद.